नमस्कार मंडळी. ज्या हातांनी संपूर्ण देशाच्या ताटात अन्न वाढलं, आज त्याच शेतकऱ्यांना मदतीसाठी हात का पसरावे लागत आहे. शेतकरी म्हणजे केवळ अन्नदाता नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा तो कणा आहे. तरीही कधी निसर्गाचा प्रहार, कधी बाजारभावाचा अन्याय, तर कधी कर्जाचं ओझं, कुटुंबाच्या प्राथमिक गरजा, तर कधी व्यवस्थेची उदासीनता, या सगळ्यांमध्ये शेतकरी आजही आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. पण या अंधारात काही असे प्रयोगशील शेतकरी आहेत, ज्यांनी संकटावर मात करत शेतीला नफ्याचा, सन्मानाचा आणि समृद्धीचा मार्ग दाखवला आहे. आज बोल मनातलं पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार प्राप्त कृषी तज्ज्ञ व प्रयोगशील शेतकरी श्री अशोक वानखडे. या संवादात तुम्हाला मिळणार आहेत असे प्रश्न आणि त्याहूनही थेट स्पष्ट आणि वास्तववादी उत्तरे, की शेती खरंच तोट्याची आहे का? शेतकरी आत्महत्येमागचं खरं कारण काय आहे? शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत का पोहोचत नाहीत? फक्त 2.5-3 एकर शेतीतूनही आर्थिक समृद्धी मिळू शकते का? आणि शेतीतून पैसा कसा पिकवायचा हा फक्त मुलाखतीचा भाग नाही आहे, तर प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक पालक आणि शेतीशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या प्रत्येक भारतीयाने हा संवाद ऐकायलाच हवा. हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित एका संवादातून एखाद्या शेतकऱ्याचं भविष्य बदलेल आणि शेतीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही. त्यामुळे पाहत राहा बोल मनातला आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला एक सबस्क्राईब आमच्या टीमचा उत्साह नक्की वाढवेल. धन्यवाद.